ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आजच्या भगूर या नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते आदरणीय विजयप्पा करंजकर, आमचे माजी खासदार दुसरे आप्पा, त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख डिकलेजी, अजयभाई बोरस्ते, बंटी भाऊ, भगूर नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिताताई विजय करंजकर, या नगरपालिकेकरता सगळे उभे असलेले सगळे 10च्या 10 वार्डामधले शिवसेना या पक्षाचे RPI युतीचे अधिकृत उमेदवार, त्याचबरोबर मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो, आमच्या गावाचेच आणि आमचे मोठे बंधू, म्हणजे आज योगायोग आहे, दोघंही आम्ही पाळतीकर आहे, भीमसेन भाऊ, तानसेन भाऊ नन्नावरे, समोर बसलेले सगळे भगूरवासीय बंधू, लाडक्या बहिणी, पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या माझ्या बांधवांनो, माझी तिसरी वेळ या भगूर गावामध्ये यायची आहे। एक वेळेस मी इथंच सभेला आलो होतो। सावरकरांच्या नावानं ओळखलं जाणारं आपलं गाव, ज्याची देशामध्ये जगामध्ये कीर्ती आहे, वंदनीय शिवसेना प्रमुखांचं आवडतं गाव हे भगूर होतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। शिवसेनेची पहिली मुहूर्तमेळ या नाशिक जिल्ह्यामध्ये जर कुठे सुरू झाली असेल तर ती भगूर पासून सुरू झाली आणि आज त्याचीच परंपरा करंजप्पांच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण चालवतोय। मी भाषण ऐकत होतो, वाघमारेताई वेगवेगळे मुद्दे मांडून चालले गेलेत, करंजकर अप्पांनी तर सगळ्या उमेदवारांची या ठिकाणी ओळख केली, म्हणजे पेंटिंग वाल्यापासून तर मटण कापण्यापर्यंत असं कोणतंच अटेम्प्ट ठेवलं नाही की ज्या माणसाला घेतलं नाही। रिक्षा लागली तर माणूस आहे, शेतकरी लागला तर माणूस आहे, मटण लागलं तर माणूस आहे, भाजी बनवणारे हॉटेलवाला आहे, प्लंबर नळ लीक झाला तर प्लंबर आहे। आता एवढी टीम असल्यानंतर कोणतंच लिकेज या शहरामध्ये राहणार नाही असं पक्क काम करंजकर बापूंनी केलंय। हे बघा, ही निवडणूक फार मोठी निवडणूक नाही आहे, हिला काय लोकसभेचं भाषण करायचं, आमदारकीची ही निवडणूक नाही आहे, ही लाईट, पाणी, रस्ता। माझं म्हणणं असंच असतं की ज्यांनी मुलाला जन्माला घातलं त्यांनीच बारसं करावं। या पाण्याची योजना ह्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी मंजूर करून दिलेली हे मी नम्रपणे आपल्याला सांगतोय, आणि तसं वाटत असेल तर मी GR पण द्यायला तयार आहे। आणि आता आमच्या विरुद्ध जे सगळे लागले आहेत, हे बघा आप्पा, जेव्हा माणूस कमजोर असतो आणि कोणी गल्लीत त्याला मारतं, मग तो काय म्हणतो, मला मारणार रे, भाऊबंदकी जमा आणणार रे, तसं यांनी सगळी भाऊबंदकी जमा करून घेतली तुमच्या विरोधात। त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, या ठिकाणी आपला भगवा झेंडाच फडकणार आहे ही नम्रपणे प्रार्थना करतोय। लाडक्या बहिणी एवढ्या संख्येत असल्यानंतर पराभव होऊच शकत नाही। या लाडक्या बहिणींनी तर सगळी जादू केली। मी ज्यावेळेस पोलिसांना रिपोर्ट विचारला की मी किती मताने निवडून येईल, लोक सांगायचे गद्दारी केली आहे, अँटी इन्कम्पन्सी आहे, अमुक आहे, ढमुक आहे। आम्ही कामं केलेली, सगळं केलेल्यावर विचारलं की काय होईल, तर पोलिसांचा रिपोर्ट होता 20-25 हजारांनी येईल। मी 60 हजारांनी निवडून आलो, मलाही विश्वास बसेना। नंतर माहित पडलं नवऱ्याचं ऐकलंच नाही, का ऐकलं नाही, तर हा जो भाऊ आहे हा भाऊबीजेला जो देतो तो भाऊ सक्का भाऊबीज किंवा राखीला देतो, पण हा दाढीवाला एकनाथ शिंदे दर महिन्याला देतो।
उलट झालंय. पहिले बहिणीकडं नवऱ्याकडे बायको पैसे मागायचे, आता नवरा बायकोकडे मागायला लागला. ही सगळी किमया सरकारने केली. आणि आज सगळेजण आमच्या आप्पाच्या विरुद्ध आहे. सावरकर उद्यानाला 40 कोटी रुपये मंजूर मिळाले तेव्हा अजय दादा आणि आम्ही सगळेजण बरोबर होतो. पण असं म्हणतात की बाप ने नहीं देखी गोदडी और सपने में आ गई खाट. जेव्हा माणसाचे सगळे पर्याय संपतात तेव्हा तो वेगळे वेगळे प्रचार करतो. ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावरची नाहीये. ही निवडणूक शहराच्या विकासाची आहे. शहराला आपल्या सुविधा देण्याकरता कोण माणूस आपल्या अर्ध्या रात्री काम करू शकतो. आता सगळे पैशांचे पेव देणारे, पैसे वाटणारे सगळे माणसं तिकडे आहेत आणि अर्ध्या रात्री तुमच्याकरता रक्त देणारे माणसं तुमच्या समोर उभे केलेले आहेत. आता सगळं होईल. दारू काय, मटण काय, सगळं होईल. मटण तुमचं घ्या म्हणावं, पण बटन आमचं दाबावं म्हणावं. लोक पण लय हुशार आहे. सकाळी काँग्रेसचं जेवता, दुपारी राष्ट्रवादीचं जेवतात, संध्याकाळी शिवसेनेचं जेवतात. वरतून सांगता आपले सगळ्यांची संबंध आहे, ज्याला द्यायचं त्याचं पक्क ठरलंय. म्हणजे एका लग्नामध्ये अनोळखी माणूस लग्नामध्ये जातो. लग्नाची तयारी झालेली आहे, मला जेवायचं आहे कारण मला कुठलंच निमंत्रण नाही, पण कपडे बिपडे मी चांगले घातले आहे, पण मला भूक लागली आहे, निमंत्रण कुठलंच नाही आहे. गेल्याबरोबर नमस्कार होतो. मला विचारलं जातं आपण कुठले, मी सांगतो नवरदेवकडचा. या बसा. ताट हातात घेतलाय जेवायला. थोड्या वेळाने नवरदेववाला येतो आणि विचारतो आपण कुठले, म्हणले मी नवरीवाला. दोघं व्याई एकत्र येतात, म्हणतात हे पाहुणे तुमच्याकडचे आहे का? ते म्हणतात नाही. तुमच्याकडचे आहे का? म्हणले नाही. मग आपण विचारूया. म्हणले आपण कुठले? म्हणले मी बँडवाला, कॉमन मॅन. तसा लोकांचा विचार आहे. ज्याचा बँड वाजवायचा त्यांनी लोकांनी ठरवलंय अप्पा. त्यांना तुम्ही एवढे साधे माणसं उभे केलेत, याच्यावरून लक्षात येईल त्यांच्याकडे एकच आहे, पैसा. लोक हुशार आहे. 22 तारखेला मतदान होतं मागच्या वेळेस, 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला. 18ला लई लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली. उठ बघता, काय झोपलायस? उठ, मी आली आहे, तुला प्रसन्न होते. बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला. लक्ष्मी येणार आहे, उठ बघता, काय झोपलायस? उठ. पण लोक समजदार आहे. हे बघा ना, तुमच्या समोर गुलाबराव उभा इथं. जसं आपा एकेकाची ओळख करून द्यायचे तसं मी असं खाली बसायचो. खाली 1985 साली शिवसेना जिंदाबाद म्हणून शिवसैनिक म्हणून खाली बसायचो. आज बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे पानटपरीवाला माणूस पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि 5 वेळेस आमदार होऊन 10 वर्षापासून तुमच्या समोर मंत्री आहे. पण आम्ही सगळे छळकसाप लोक आहे, रोडावरचे लोक आहोत. रात्री 2 वाजता गुलाबरावला फोन लावा, नाही उचलला तर नावाचा गुलाबराव पाटील नाही. आम्ही लोकल गाडी आहे, हात दाखवा, गाडी थांबवा. त्यामुळे हे जे लोक आहे हे लोकल लोक आहे. एक आमची बहीण रडत होती, कशाला रडते, समोरच्याला रडवायचं आपल्याला. भगवा झेंडा त्याच्या छातड्यात घालून या भगवान नगरपालिकेमध्ये दाखवून द्यायचं. आता लढायला लावतील, मुसलमानांना सांगतील, असं सांगतील मुसलमानांना की शिवसेनावाले हाबू आहे. हाबू लहान पोट्याला सांगता ना, पंख्याला हात लावू नको, हाबू आहे, हाबू आहे. मुसलमान बांधवांना आम्ही कधी त्रास दिला नाही आणि कधी त्रास देत नाही. माझ्या नगरपालिकेत जनरल वोटिंग मधून मी मुसलमान निवडून आणणारा कार्यकर्ता आहे, आमदार आहे. मुसलमानांच्या डोक्यात एक भूत घालून दिलं, भूत हाबू आहे. अरे बाबा, एकनाथ शिंदेनी लाडकी बहिणीची योजना काढली, ती फक्त हिंदूंकरता काढली नाही, बौद्धांकरता काढली नाही, तर ती सगळ्यांकरता काढली. 2 रुपये किलोचं धान्य मिळतं तर सगळ्यांना मिळतं. एसटी मध्ये सलमावी बसते आणि सीतावी बसते, अर्ध तिकीट मध्ये अशी बसते. पंढरपूरला फुकट, म्हातारी फुकट.
म्हातारा बी फुकट. हे कोणी केलं? शिंदे साहेबांनी केलं. त्या शिंदे साहेबांचे सगळे चेले आहेत आम्ही. नगर परिषदेची ही निवडणूक माणसावर अवलंबून आहे. 50% पक्ष आणि 50% व्यक्ती. आदमी अच्छा, वोट पक्का. वरच्या वाड्याचा, खालच्या वाड्याचा. अरे आमदारकी सोपी, पण नगरपालिका महा कठीण है. मेरे बाप ने उसके बाप को गिराया था, इथून बदला सुरू होता. खून का बदला खून. ही परिस्थिती असते नगरपालिकेची. ग्रामपंचायत निवडणूक सगळ्यात कठीण. आणि ती कठीण निवडणूक आप्पा तुम्ही सोपी करून जिंकतात. मुसलमान पण आपल्या बरोबर आहे, त्यांना भी लक्षात येत आहे. हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का. पाण्याची योजना आम्ही दिली, नाव तुमचं. सावरकरांचं उद्यान तुमचं. आता फरीद भाई तुमच्या बरोबर आहे. फरीद बहुत करीब. ठीक है, बरोबर है ना? हाँ, मेरे साथ भी सलीम है, पूरा सलीम है वो, आखूड नहीं, पूरा सलीम. तसं फरीद है. मला एक सांगा ना भैया, तुम बताओ ना मेरे को भैया, तुम्हारा जनानी भी इधर जाने वाला है और मेरा मौत का भी जाने वाला इधर ही है. माणसाने कधी जात पात धर्मपंथ पाहून मला दरवेळेस मतं मिळाली. मुसलमानांची 80%, 90%. यावेळेस थोडी गडबड झाली. मिळाली नाही असं नाही, थोडी गडबड झाली. पण त्यांना आम्ही विचारलं की आमचा दोष काय आहे. दलितांना योजना देत असताना एकनाथ शिंदेने कधी मागे पुढे विचार पाहिला नाही. मी तर चॅलेंज देतो, काँग्रेस काळातले आमदार आणि आमचे आमदार चेक करा. दलित चळवळ आम्ही जिवंत ठेवली आहे. माझ्या मतदारसंघात एकाच वर्षात 46 बौद्ध विहारांचे काम पूर्ण करणारा एकमेव आमदार जळगाव जिल्ह्यामध्ये मी असेल. नुसते बौद्ध विहार देऊन चाललं नाही. तिथे कॉम्प्युटर देणे, तिथे अभ्यासिका तयार करणे, मुलांना अभ्यासाला बसवणे, हे सगळं आम्ही सुरू केलं. आणि आता तर नगर विकास खाता आपल्याकडे आहे. बेमाल है नगर विकास में. माझी तर नगरपालिका आत्ता झाली नशिराबाद. मी मागच्या भाषणातही बोललो, नगरपालिका होण्याच्या अगोदर 5 कोटी रुपयाची बिल्डिंग तयार आहे माझी. पाण्याची योजनेचं काम चालू आहे, गावात टकाटक रोड आहे, अभ्यासिकाचं काम चालू आहे, पुतळ्यांचं काम सुरू आहे, सामाजिक सभागृहांचे काम चालू आहे, बौद्ध विहारांचं काम चालू आहे. 319 कोटी रुपये दिले शिंदे साहेबांनी. 319 कोटी. तिकडे काय आहे? तिकडे 5 लोक आहे. ऐका, मुंडक भाजपच्या, मुंडक भाजपच्या, हात राष्ट्रवादीचे, कंबर उभाटाचे, पाय मनसेचे. कसं चालीन शरीर? मुंडक सांगेन इकडेच आहे, पाय म्हणून तिकडेच आहे, हात म्हणून तिकडे. आमचं कसं सर सकाट एकही ताण धनुष्यबाण. हेच आमचं, हेच एकच निशाण आहे, धनुष्यबाण. निवडून आल्यानंतर यांचं लव्ह मॅरेज राहणार आहे काय? मला समजून सांगा. हे 5 लोकांची टोळी ही कशा करता असती? मुर्द खांदळ्यावर ठेवायचं, एकाने मटका हातात घ्यायचं आणि मागून तू न करंजकर चिल्लर टाकायची आणि बोलायचं, राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम. इथं त्यांचं काम वाजलंय. लोक कलाकार आहे हो. भाजी घेताना 5 वेळेस तपासून घेता. इथं आमचा नगरसेवक निवडून द्यायचा आहे लोकांना, जो रात्री बेरात्री आमच्या कामात येतो. तुम्ही ते यांचं नाव सांगितलं, कोरोनामध्ये काम करणार. कोरोनामध्ये काय परिस्थिती? उभे राहा. चांगले चांगले लोक अंडे खायला लागून गेले तेव्हा कोरोनामध्ये. अंडे कोणी भी खायला लागले. अंडे सुबह खाओ अंडे, शाम को भी खाओ अंडे. मी पण कोरोनामध्ये फिरायचो, मी पण पडलो आजारी. आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत, रस्त्यावरचे. एकनाथ शिंदे सुद्धा रस्त्यावर होते. रस्त्यावर ईर्ष्यावाढीचा ज्यावेळेस मोठं वादळ आलं, घरं पडलीत. रात्री 2 वाजता एसपी सांगतोय मुख्यमंत्री महोदय जाऊ नका, धोका आहे. कलेक्टर सांगताय मुख्यमंत्री महोदय जाऊ नका, धोका आहे. आज सगळा धोका टाळून
ईर्ष्यावाडीच्या लोकांमध्ये जाऊन भेटणारा एकमेव माणूस आहे एकनाथरावजी शिंदे. आम्ही मंत्र्यांनी वेळ मागावी, त्यांनी आम्हाला वेळ क्या द्यावी. आम्ही त्यांना विचारलं, साहेब भेटायचंय आज, रात्री 2 वाजता या. रात्री 4 वाजेपर्यंत आपला पक्षाचा सरकारचा कारभार चालवणारा मी पहिला मुख्यमंत्री पाहिलाय. मलाही 25 वर्ष झाले आमदार होऊन. त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे. मी पान टपरीवाला, त्या रिक्षावाले. असे छोटे छोटे लोक बाळासाहेबांनी मोठे केले. तुम्ही सांगितलं यांचं. भुजबळ साहेब काय होते? महात्मा फुले सब्जी मंडीवर भाजीपाला विकायचे. विजयराज शिंदे कोण होते? बुलढाण्याचे. पुंगानी वाजवेत, गुरव होते. पुंगानी. चंद्रकांत खैरे काय करायचे? बुरुड टोपली विनायचे, टोपली. हे असे लोक मोठे गेले. हा गुलाबराव नारायणाने काय करायचे? कोंबडी विकायचे. असं आहे. तुम्ही वेगळा अर्थ काढू. हे बगूर म्हणजे कठीण गाव दिसतंय मला. नाही तसं नाही म्हणत आपण. आपल्या पक्षाचे युतीचे आहेत ते, आपलं लव्ह मॅरेज आहे त्यांच्याशी. असं नाही बोलायचं. हम सब एक है, गांधीजी नेक है. सांगायचा अर्थ असा आहे की आपण या भगर नगरपालिकेकरता मी आपल्याला वचन देतो, पाणी पुरवठा योजनेकरता जे राहिलेले पैसे असतील, काय असतील, काही सांगा. अंडर गेटर वॉटर काही लागत असेल आणा प्रस्तावाना. गल्ल्याची कमतरता नाही. प्रस्ताव पडलाय तर इलेक्शन आपटून द्या. नारळ फोडायला गुलाम. मला त्यावेळेस निमंत्रण होतं तुमच्या इथलं, पण मी परवानगी दिली. अजितदादांनी मला सांगितलं की मी जाऊ का भगूरला, तुझी परवानगी आहे का? म्हणलं उपमुख्यमंत्री तुम्ही जाऊ शकता. मी हो म्हणलं. मी नाही म्हणलं. पण असं म्हणू नये. शाण्यासारखं राहावं. ज्याचं आहे त्याचंच म्हणावं. दुसऱ्याचं पोट्ट मांडीवर बसवलं तर दत्तक होते, आणि दत्तक काहीच कामाचं नसते. त्यामुळे मला तरी असं वाटतं सोनिया, शांत राहावं. मी तुम्हाला नाही बोलत आहे, करणाऱ्यांना बोलतोय. काय करणार? त्यामुळे ह्या आमच्या महिलांना माझी विनंती आहे की तुम्ही सगळं माणसांना समजून सांगा. नाही तर मला 1 रुपया भेटणार नाही तुम्हाला. तुम्ही का पहिले पैसे नव्हते तुमच्याकडे? बँक नव्हती? आमच्या त्या खिशातून चोरायचे तुम्ही. आणि ते पापडाच्या डबळ्यात, दुरीच्या डाळीच्या डबळ्यात असे ठेवायचे. आणि आम्ही कुठले का आम्हाला तुम्हीच द्यायचे. तेच पैसे भावाला द्यायचे. आणि माहेरी गेली की सांगायचे भावानं साडी घेतली, त्याच पैशाची साडी घ्यायची. इतके कलाकार आहे तुम्ही. त्यामुळे तुमच्याच भगिनी बऱ्याच उभ्या आहे. 50% महिला आहे. दलित बांधव उभी आहे, हिंदू बांधव उभे आहे, सगळे उभे आहे. मी आप्पांची गॅरंटी घेण्याची गरज नाही आहे. आप्पा तुमच्या समोरचा माणूस आहे. यांच्याकडे बघून मत नाही, यांच्याकडे बघून मत द्या. यांचे काम तर आहेच. आणि मला खात्री आहे, कुठला आला उभाटाचा दिसतोय इकडे. तुम्ही गैरअर्थ काढू नका यार. तुम्ही माणसं तर गेला समजदार आहे. त्याला माहिती आहे करंजकर आप्पाची सत्ता येणार आहे. तर आपल्याला हे जे सगळे जे उमेदवार आहे हे दणक्यात तिडून द्यायचे आहे. त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण हे चिन्ह मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या हातात होतं, कुंतीपुत्र अर्जुनाच्या हातात होतं. तेच धनुष्यबाण आम्ही आता आपल्या हातात घेतलंय. या सगळ्या माणसांना निवडून देत असताना मी आपल्याला वचन देतो, भगूर नगरपालिकेकरता जरी मी या जिल्ह्याचा मंत्री नसलो, आमचे मोठे बंधू दादाजी भुसे इकडे मंत्री आहेत, पण तरी सुद्धा पाणी पुरवठा मंत्री म्हणून माझ्या डिपार्टमेंटमध्ये जे काही कामं माझ्या परीने करता येतील ते करण्याचं 100% वचन मी आपल्या भगूरवासियांना देतो. खरं म्हणायला गेलं तर आज तुम्ही 9:30 पर्यंत 9:15 पर्यंत बसलात. खरी आपली साबेची वेळ 7 वाजेची होती, पण आम्ही पण आता जळगावहून मग समृद्धी संभाजीनगर, संभाजीनगरहून मग डायरेक्ट इगतपुरीहून तुम्ही आता एवढ्या लांब आलाय तर आता लक्ष ठेवा. नाही तर मग काय आम्ही 800 किलोमीटर आलं तर काही बरोबर नाही आहे तुमचं. तर तुम्ही 100% लक्ष ठेवलं पाहिजे. जिथं धनुष्यबाण दिसेल तिथं बटन दाबायचा. सब आगे बढो. पण मी आपल्याला एकच सांगणार आहे, बेसावध नको.
उत्साह हा काही कामाचा नसतो. सगळ्यांनी घरोघरी जा, समजवून सांगा. नाही तर हवा असते, पण हवा भरायला टायर मध्ये नोझल पंप लागतो. टिक चिक टिक चिक टिक चिक तेव्हा भरते. तर तुम्ही नोझल पंप आहे. तुम्ही घरोघरी जाऊन समजवलं पाहिजे. ताई, अक्का, बाबा, दादा, नाना, डबल मत आहे त्याच्यावर, आता शिक्के आले आहे की ते चालणार नाही, त्याची शॉर्टिंग केली पाहिजे. आपण सगळं करतो पण आडवी ताकद वापरतो. प्लॅनिंग नाही करा. कोण गावाला गेला आहे, कोणते घर कोणाकडे मध्ये नेतील. रिक्षा नंबर पण ठरली पाहिजे. 1 ते 5 नंबर रिक्षा वार्ड नंबर 1 ला, 1 ते 10 नंबरची रिक्षा 2 नंबर वार्डला. हे असं परफेक्ट असलं पाहिजे प्लॅनिंग. तुम्ही तर लय कलाकार आहे, तुम्ही बरोबर मतदान करून घेणार. पण काढाय करता सुद्धा मोठी जबाबदारी. हवा भरपूर आहे, पण मतदान पर्सेंटेज जर कमी झालं आणि आपलेच मतदार बाहेर आले नाही तर आपलं नुकसान होऊ शकतं. तर माझी विनंती, हे प्लॅनिंग सुद्धा करणं अत्यावश्यक गरजेचं आहे. आणि मला तरी खात्री आहे की जी परंपरा आप्पांची कायम राहिलेली आहे ती निश्चितपणाने राहील. भाऊ म्हणून मी कायम त्यांच्याकडे माझा, दोघांनाही नेहमी पाहिलं असेल आम्ही की ही जी आमची सगळी टीम आहे ही 84-85ची टीम आहे. म्हणजे जवळपास 40 वर्ष होऊन गेले आम्हाला शिवसेनेमध्ये. आम्हाला तर लय ऐकावं लागलं बाबा, गद्दार, खोके, ओके, टोके, काय झाडी, काय डोंगर, लय ऐकलं आम्ही. न मग सांगायचे हे निवडूनच येणार नाही. पण आता निवडून पण आलो आम्ही, पुन्हा मंत्री पण झालो. आता आप्पांवर पण मागच्या काळामध्ये अन्याय झाला, पण त्यांना आम्ही सांगायचो की देखो आ जाओ हमारी गाडी में बैठ जाओ. पण हे बी ऐकत ना तेव्हा, त्यांचे भारी भर. अरे म्हणलं असं नका करा, तो पिक्चर जुना आहे रे बाबा. राज कपूरनी सुद्धा गाणं बदलून टाकलं होतं. एक पिक्चर मध्ये गाणं म्हटलं होतं की हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. त्याच्या लक्षात आलं की गाणं बदलवलं पाहिजे. राम तेरी गंगा मैली हो गई, पापियों के पाप धोते धोते. तुमच्या लक्षात नंतर आलं. नेक आहे, दुरुस्त आहे. हा भगवा झेंडा भगूर पंचायतीवर फडकवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.